गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते आपल्या जीवनातील शुभ ऊर्जेचा मार्गदर्शक आहे. आजच्या ग्रहांची स्थिती समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या पंचांगावर एक नजर टाकत, पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. आज सोमवार 27 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी ही भगवान शिवाची प्रिय मानली जाते आणि ती पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ असते. आज मूळ नक्षत्र आहे, जे जीवनात नवीन पायाभरणी करण्यासाठी ओळखले जाते. रात्री 10:55 वैधृती योग असेल, जो संयमाचे महत्त्व अधोरेखित करतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:55 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:12 होईल. सकाळी 7:35 पासून 9:14 राहुकाळ असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदत ही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची होई. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशीभविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै सोमवार तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास आणि सकारात्मकता असेल. तुमच्या राशीस्वामी मंगळाची वृषभ राशीतील स्थिती आणि सूर्यगुरूची कर्क राशीतील युती तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळवून देणार आहे. आज तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. तुम्ही केलेल्या सातत्यपूर्ण कष्टाचे हे फळ आहे. त्यामुळे आजचा दिवस इतर गोष्टींची चिंता करण्याऐवजी तुमच्या यशाचा आनंद साजरा करण्यात घालवा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. मूळ नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे तुमची एकाग्रता वाढेल. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा येईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात आणि कुटुंबाच्या आरोग्यात आनंदाचा असेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस यशाचा आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. मात्र आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः कामाच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आजचा शुभ रंग मरून आहे. सकाळी 10 ते 11:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. झाडांना पाणी द्या किंवा बागेत फिरायला जा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मित्रांनो, एक छोटासा ज्योतिषीय प्रश्न. तुम्हाला काय वाटते? आपल्या आयुष्यातील यशात नशिबाचा वाटा जास्त असतो की कष्टाचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै रोजी चंद्र धनु राशीत संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण आणि लग्नात असणारी तुमची वृत्ती तुम्हाला अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवत आहे. तुम्ही एक बिल्डर आहात, म्हणजेच तुम्ही कष्टाने आणि धैर्याने गोष्टी निर्माण करता. आज तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या ओळखीचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होईल. तुम्ही सहजासहजी तणावाखाली येत नाही, हे तुमचे मोठे बलस्थान आहे. आज तुमच्या घरी परदेशातून पाहुणे येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरातील वातावरण एखाद्या उत्सवासारखे आनंदी राहील. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून या पाहुण्यांसोबत वेळ घालवा, यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. मात्र
राहूच्या प्रभावामुळे कधीकधी मनात अस्वस्थता येऊ शकते. अशा वेळी शांत राहण्यासाठी ध्यान करा. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन कौशल्य शिकण्याचा आहे. अभ्यासासोबतच इतर उपक्रमांतही तुम्ही चमकून दिसाल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस सामाजिक संबंध वाढवण्याचा आहे. नवीन लोकांशी मैत्री करताना सावध राहा, पण संधी सोडू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात आनंदाचा आहे. पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात चैतन्य असेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचे फळ मिळवून देणारा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. बाहेरचे खाणे टाळा आणि शक्य असल्यास थोडा वेळ चालण्याचा व्यायाम करा. आजचा शुभ संकेत. आज एखादे महत्त्वाचे काम सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. एक सत्कार्य म्हणून आज पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. आजच्या दिवशी एक विशेष प्रश्न. तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्ट महत्त्वाचे की नशीब? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रगतीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात कामाचा उत्साह आणि नियोजनाची ओढ निर्माण होईल. आज तुम्ही कोणत्याही कारणाने थांबणार नाही. उलट तुमच्या आयुष्यातील जो भाग विस्कळीत झाला आहे, मग ते तुमचे काम असो, आर्थिक स्थिती असो किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्याकडे लक्ष देऊन ते व्यवस्थित करण्याचा तुमचा मानस असेल. कागदपत्रे नीट लावणे, बजेट तयार करणे किंवा घरातील वस्तूंची वर्गवारी करणे यांसारख्या गोष्टी आज तुम्हाला खूप समाधान देतील. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमची भविष्यातील कार्यक्षमता नक्कीच वाढेल. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालताना रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाच्या प्रभावामुळे घाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. आजचा शुभ काळ संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत आहे, त्यामुळे महत्त्वाची कामे याच काळात पूर्ण करा. आज फिरोजी रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, पण प्रेमसंबंधात सावध राहा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कायापालटासाठी उत्तम आहे. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास ध्यानधारणा करावी. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची शिस्त लावायला सर्वात जास्त आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन ऊर्जा देतो. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै 2026 सोमवार तुमच्यासाठी कौटुंबिक सौख्याचा आणि नात्यांमधील गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. आज चंद्र धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे, तर सूर्य आणि गुरु तुमच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत पुष्य नक्षत्रात विराजमान आहेत. ग्रहांची ही स्थिती तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या अधिक जवळ घेऊन जाईल. आजचा दिवस कौटुंबिक बंध घट्ट करण्यासाठी उत्तम आहे, त्यामुळे घरातील लोकांसाठी वेळ काढा. मात्र एक महत्त्वाची सूचना म्हणजे आज अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या खिशावर ताण येईल अशा गोष्टींवर पैसे खर्च करण्यापासून स्वतःला रोखा, अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात थोडे लवचिक आणि वास्तववादी राहणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. कामाचे आणि घरचे आयुष्य यात समतोल राखा आणि दिलेली कामे वेळेत पूर्ण करा. आजचा शुभ रंग फिकट हिरवा आहे आणि दुपारी 1:30 ते 2:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. या वर्षी गुरूची ऊर्जा तुमच्यावर असल्याने अंतर्ज्ञान वाढवण्यासाठी आणि मनातील जडपणा दूर करण्यासाठी आध्यात्मिक साधना करा.
आज जुन्या मित्रांना भेटणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन, विद्यार्थी वर्ग आजचा दिवस अभ्यासापेक्षा कल्पकतेचा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होईल. पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस सैमाचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि वाद टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या व्यापाचा आहे. घाईघाईत निर्णय घेऊ नका. शांत राहून कामे करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाचे विकार किंवा जुना त्रास बळावू शकतो. त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. आजचा प्रश्न तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि उत्साहाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 5व्या भावात म्हणजेच धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सुखद सरप्राइजेस मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही मनापासून आशावादी आणि उत्साही राहाल. तुमच्या राशीत शुक्राचे भ्रमण असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण असेल आणि नातेसंबंधांना आज विशेष महत्त्व प्राप्त होईल. जे लोक आपल्या नात्यातील गोडवा पुन्हा शोधत आहेत किंवा जुन्या दुरावलेल्या नात्यांना नव्याने सुरुवात करू इच्छितात, त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. आज कामाच्या व्यापापेक्षा तुमच्या प्रियजनांसोबत घालवलेला वेळ तुम्हाला अधिक मानसिक समाधान देईल. मात्र एक महत्त्वाची सूचना म्हणजे आज कामाच्या डेडलाईन्सचा ताण घेऊ नका, कारण अतिविचारामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा कल्पकतेचा आहे. तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल, पण अभ्यासातील एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सुवर्णसंधीचा आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्याने गैरसमज दूर होतील आणि नात्यात अधिक घट्टपणा येईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला खूप आनंद मिळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस शांततेचा आहे. कामाच्या ठिकाणी घाईगडबड करण्यापेक्षा नियोजित कामे पूर्ण करण्यावर भर द्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्यावा. आजच्या दिवशी एखादे पुस्तक वाचणे किंवा नवीन ज्ञान मिळवणे हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 3:30 ते 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. राहूच्या प्रभावामुळे कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातील अशी कोणती एक गोष्ट आहे जिच्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त आनंद मिळतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि बदलांचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 4थ्या भावात म्हणजेच धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्यावर कामाचा थोडा ताण जाणवू शकतो. आज तुमच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे थोडे जास्त असेल, पण लक्षात ठेवा की हा काळ तुमच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक वळण ठरणार आहे. गोंधळून न जाता शांत राहा, कारण या गोंधळातूनच तुम्हाला अशा नवीन संधी मिळतील ज्या तुमच्या करिअरची व्याप्ती वाढवतील. आज तुमच्या समोर येणारे कोणतेही आव्हान स्वीकारायला घाबरू नका, कारण तेच तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासाचा ताण जाणवेल, पण संयम ठेवा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये नवीन प्रयोग करण्याचा आहे, मात्र घाईत निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.
आणि घरातील कामात इतरांची मदत घ्यायला संकोच करू नका. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद टाळावेत आणि व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ ध्यान करावे. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला मदत करा किंवा एखादा नवीन छंद जोपासा, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज मोहरीचा पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. संध्याकाळी 6 ते 8 ही वेळ नवीन कामांसाठी उत्तम आहे. शनीच्या प्रभावामुळे मनात येणारे नकारात्मक विचार टाळण्यासाठी नियमित ध्यान करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय समाधानकारक दिवस आहे. धनु राशीतील चंद्राचे भ्रमण तुम्हाला मानसिक शांतता आणि तृप्ती देईल. तुम्ही गेल्या काही आठवड्यांपासून ज्या मेहनतीचा पाया रचला होता, आता ती फळे मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि तुमचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर गाफील राहू नका, कारण यशाचा अहंकार प्रगतीला खीळ घालू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही घेऊन आला आहे. शाळकरी मुलांसाठी आजचा दिवस अभ्यासात नवीन प्रयोग करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा आहे, पण प्रेम संबंधात घाई न करता संयम ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित चालणे किंवा व्यायाम करणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. आजचा शुभ रंग क्रीम आहे आणि दुपारी 3 ते 4 वाजून 15 मिनिटांपर्यंतची वेळ महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. शनीची ऊर्जा संतुलित करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि गरजूंना मदत करा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजेच धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे. आजच्या ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही एकाच वेळी अनेक दिशांना ओढले जात आहात. हे दडपण घरगुती जबाबदाऱ्या किंवा कामाच्या ठिकाणच्या समस्मुळे असू शकते. आज तुम्हाला तुमच्या कामात प्राधान्यक्रम ठरवणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला आजची महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करायची असतील, तर विखुरलेल्या विचारांना आवरून एकाग्रता वाढवा. कामाचे ठिकाण आणि घर या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणे हे आजचे तुमचे मुख्य ध्येय असले पाहिजे. कोणा एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यामुळे संयम ठेवा. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला काही मानसिक तणाव जाणवू शकतो, पण शांत संगीत ऐकल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासाच्या नियोजनाचा आहे. गोंधळ टाळून विषयांची विभागणी करा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात समतोल राखण्याचा आहे. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कामाचा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद टाळावेत आणि व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. आज एक महत्त्वाची सूचना म्हणजे कोणाशीही वाद घालताना रागावर नियंत्रण ठेवा, कारण आजचा दिवस वादापेक्षा संवादाचा आहे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाची की नशिबाची साथ? कमेंटमध्ये ते नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.
प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला एक वेगळीच मानसिक प्रसन्नता जाणवेल. तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्हाला खूप मानसन्मान आणि कौतुक मिळणार आहे. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जी मेहनत करत आहात, तिची दखल आता तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी घेत आहेत. हे पाहून तुम्हाला खूप समाधान मिळेल. आजचा दिवस तुमच्या यशाचा आहे, त्यामुळे जुन्या समस्यांचा विचार करून स्वतःला विचलित करू नका. तर या आनंदाच्या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्या. मात्र एक छोटीशी सूचना, आज कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण मूळ नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव कधीकधी तुम्हाला थोडे हट्टी बनवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अभ्यासात प्रगती करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल, त्यामुळे कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात गोडवा आणणारा आहे. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस उत्तम आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. तुम्हाला नवीन संधी मिळतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः चालताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा कृतज्ञता व्यक्त करा. आजचा शुभ रंग हिरवा आहे आणि दुपारी 3 ते 4 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्ट महत्त्वाचे आहेत की नशीब? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत शांत आणि प्रसन्नतेचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या स्थानी म्हणजेच धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्या मनाला एक वेगळीच शांती देणारा ठरेल. दिवसभर तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज काही लोक मुद्दामहून तुम्हाला त्रास देण्याचा किंवा तुमच्या शांततेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून सावध राहा आणि त्यांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करा, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला रस नाही. अशा वादात किंवा चर्चेत स्वतःला गुंतवू नका. आजचा हा शांततेचा काळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे, त्यामुळे तो वाया घालवू नका. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणे आज तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी तणावपूर्ण चर्चा टाळणे हेच तुमच्या हिताचे आहे. राहूच्या अनपेक्षित प्रभावामुळे मनाची स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी एखादे छोटेसे ध्यान किंवा मंत्राचा जप करणे तुम्हाला खूप मदत करेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय दान करा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात शांतता मिळवण्यासाठी मौन पाळणे जास्त महत्त्वाचे आहे की योग्य वेळी योग्य बोलणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि सकारात्मक दिवस आहे. आज चंद्र धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप ताजेतवाने वाटेल. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ज्या ध्येयांसाठी मेहनत घेत आहात, आता त्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरी करणाऱ्यांना आज सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे कामाचा ताण हलका होईल. आजचा दिवस कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत आनंदात घालवण्यासाठी उत्तम आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे, पण एकाग्रता भंग होऊ देऊ नका. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. आजचा शुभ रंग सोतेरी पिवळा आहे आणि दुपारी 2 ते 3 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा.
तुमच्या पत्रिकेत शनीचा प्रभाव असल्याने दीर्घकालीन ध्येयांसाठी संयम ठेवा. आजचा माझा तुम्हाला प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 27 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय प्रसन्न आणि हलकाफुलका दिवस आहे. आज चंद्र धनु राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक प्रकारचा मोकळेपणा आणि आनंदाची लहर असेल. आज तुम्हाला कामाच्या व्यापापेक्षा आपल्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवणे जास्त महत्त्वाचे वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी वर्तमानात जगण्याचा आहे. तुमच्या राशीत शनीची स्थिती आणि धनु राशीतील चंद्राचा प्रभाव पाहता आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या छोट्या सहलीचे नियोजन करू शकता, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कामाच्या ठिकाणी खूप जास्त ताण घेऊ नका. काही वेळा जबाबदाऱ्या बाजूला ठेवून स्वतःला वेळ देणे गरजेचे असते. आजचा दिवस तुमच्यासाठी तणावमुक्त राहण्याचा आणि प्रेमाचा वर्षाव अनुभवण्याचा आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा कल्पकतेचा आहे, त्यामुळे नवीन काहीतरी शिकण्यावर भर द्या. तरुण वर्गासाठी आजचा दिवस आपल्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे, पण कोणाशीही वाद घालणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या वातावरणात सकारात्मकता आणणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस थोडा संथ असेल, त्यामुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास हलका आहार घ्यावा. आज एक सत्कार्य म्हणून घरीच पौष्टिक जेवण बनवून ते गरजूंना किंवा आपल्या घरातील सदस्यांना प्रेमाने वाढा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 ही वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. मात्र आज कोणाशीही कठोर बोलणे टाळा, कारण यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.